सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि सगळ्यांनी खूप मजेत जगायला पाहिजे. तर आता जी उन्हाळा जो चालू झाला आहे आणि इतकं कडाक्याचं ऊन जे पडतं आहे ना, त्यामुळे ना झाडं खरंच खूप खराब होत आहेत. तर तेच थोडंसं मी सकाळचं तुम्हाला दाखवत होती. तर आता सध्या माझी जी सकाळची मॉर्निंग आहे ना, ही याने होते आहे. मी मॉर्निंगला जिरा वॉटर किंवा कुठल्याही प्रकारचं जे बडीशोप टाकून जे आपण पाणी उकळून पितो किंवा गरम पाणी असं मी घेत असते. पण सध्या मी हे ओझिवाचं जे आहे ना ग्लुटा, ते सध्या घेते आहे. खूप छान आहे, आवडलं मला. याचा रिझल्ट जो काही असेल 1 मंथ नंतर मी नक्की तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईल. त्यानंतर काहीसा अशी जी सुरुवात होती ती दिवसाची होती. तर इथे कुकर बघा, काल जेव्हा मी कुकर लावलं ना, किती काळं झालं आहे. कधी तुम्ही ॲल्युमिनियमचं कुकर वापरत असाल, तर याच्यामध्ये थोडीशी चिंच किंवा लिंबू घालायचा. त्यामुळे आहे ना, आतमध्ये कुकर आहे ना, बिलकुल काळा पडत नाही. आणि बटाटा हा बघा, इथे मी बटाटा लावून घेतला आहे एकीकडे. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. विदाऊट वॉटरच आम्ही उकडायला ठेवलं आहे. आणि काहीसं सकाळी मॉर्निंगमध्ये माझं किचन असं दिसतं. रात्री जर आपण व्यवस्थित किचन आवरून ठेवलं असेल ना, तर आपलं किचन सकाळी स्वच्छ राहतं. त्यानंतर मिस्टर गावी गेले होते. तिथून जे आमची गावाला चिक्कूची झाडं लावली, तिथून इतके सगळे चिक्कू आणले होते आणि हे थोडेसे कच्चे होते. हे चीक लागला होता, इथे मी तुम्हाला दाखवत होते. आणि हे ना पिकल्यानंतर इतके गोड आहे आणि गावचं चिक्कू खाल्ल्यानंतर ना, खरंच सांगते, इकडच्या चिक्कूंची टेस्टच लागत नाही. तर बघा, एवढे सगळे सासूबाईंनी पाठवले होते. खूप छान होते चिक्कू. त्यानंतर जे मी बटाटे वगैरे उकडून घेतलं आहे ना, तर त्याचं मी बनवते आहे बटाट्याचा पराठा. तर म्हणजे बघा, दाखवताना बघा बटाटे छान उकडले, इतके सगळे मसाले घेतले. दिसताना खूप सगळे मसाले दिसते, पण खूप इझी प्रोसेस आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं लेंदी वाटतं, पण खूप इझी आहे हे. त्यानंतर आहे ना, बटाटे उकडवले, त्यानंतर पीठ एकीकडे मळून घेतलं सॉफ्ट होण्यासाठी. आणि मी तुम्हाला इथे एक टिप्स देते, की जेव्हाही आपण पीठ मळतो ना, लगेच तेल कधीच नाही लावायचं. कणिक छान भिजवून द्यायचं, नॉर्मल मळून घ्यायचं आणि त्यानंतर जेव्हा ते व्यवस्थित मुरतं ना, त्यानंतर तेल लावायचं. एकीकडे चहा होतं, एकीकडे पराठ्याची तयारी झाली आहे. त्यानंतर जो बटाट्याचा जेव्हाही आपण पराठा बनवतो ना, तर अशा प्रकारे ना तो किसून घ्यायचा किसणीने, म्हणजे तो व्यवस्थित राहतो. आणि हे जे सगळं काही धना पावडर, गरम मसाला, काळं मीठ, चाट मसाला, बडीशोप वगैरे जे काही साहित्य तुम्हाला दिसतं ते सगळं घेऊन यात मिक्स करायचं. आणि मिक्स केल्यानंतर याला छान असं मळून घ्यायचं. जेव्हा तुम्ही व्यवस्थित बटाटा किसतात ना, त्यावेळेस ना खूप छान प्रकारे एकजीव झाल्यानंतर पराठा तुमचा फाटत नाही. पण पुढे काय झालं ते नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथे बघा, हा चाट मसाला घेतला होता. जेव्हाही तुम्ही मसाला कुठल्याही प्रकारचा फिलिंगसाठी बनवतात ना, त्यात चाट मसाला टाका. मस्त असं चटपटीत लागतं. आणि अद्रक कधीही किसून टाका, तेही खूप छान लागतं पराठ्यात. आणि कोथिंबीर जी आहे ना, ती भरपूर अशी मी घेतली होती. आणि आता इथे बघा, मी छान मिक्स करून घेणार आहे. तर सध्या माझ्या ज्या आहेत ना, व्हिडिओ येण्याचं लेट कारण आहे, आपला प्रकट दिन येतो आहे, त्यामुळे भरपूर अशा ऑर्डर चालू आहे. तर त्यातून जो काही वेळ भेटतो, जे काही महत्त्वाचं वाटतं तुम्हाला सांगावं किंवा व्हिडिओमध्ये दाखवावं, त्यातून वेळात वेळ काढून मी हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. देवपूजा तर तुम्ही नेहमीच बघता, पण माझं रोजचं रुटीन कसं असतं तेही मी यातून थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर इथे गडबड काय झाली ना, जे बटाटे होते ना, हे नवीन होते आणि ते इतके चिकट होते ना, त्यामुळे आहे ना, बटाटा बघा पूर्ण असं खूपच म्हणजे असं चिकट झालं होतं. आणि बटाट्याचे ना 2-1 पराठे माझे फाटलेसुद्धा. तर तुमच्याकडून आता आपल्याला ज्यांना माहिती आहे बटाटा नवीन आहे, जुना आहे, त्यांचं ठीक आहे. इथे मलासुद्धा समजलं नाही आणि मलाही बटाट्यातले एवढं काही कळत नाही. तर अशी गडबड जर तुमच्याकडून झाली, इतका छान मसाला सगळं काही मस्त झालं आणि छान चमचमीत पराठे करायचे, आणि अशी गडबड झाल्यानंतर करायचं काय, जे मी केलं आहे, थोडंसं गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ, बेसन पीठ घेऊ नका, तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ घ्या आणि ते थोडंसं त्यामध्ये मिक्स करा. बराच फरक पडला.
तर बघा कधी कधी आहे ना आपण नेहमी बनवणाऱ्या गोष्टसुद्धा फसू शकते. तसेच म्हणतात ना की आपण आता बघा दिसताना तुम्हाला किती सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसल्या, तर हे दाखवण्याचं कारण हे होतं. मी खूप छान असं व्यवस्थित तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करणार होती, पण अशी गडबड झाली. त्यानंतर मी थोडंसं तेल त्यावर टाकलं ना, तर मग ते व्यवस्थित झालं. पण नेहमी बनतात ना एकदम छान असे मस्त पराठे, तसे नव्हते बनले. आणि जेव्हाही आपण कुठल्याही प्रकारचा पराठा बनवतो, बटाट्याच्या पराठ्यामध्ये नाही टाकलं तरी चालेल, पण बाकी जसं कोबीचा पराठा बनवला, मोस्ट इम्पॉर्टंट की आपण जेव्हा मेथीचा पराठा बनवतो ना, त्यामध्ये दही टाकायचं. खूप सॉफ्ट आणि छान होतं आणि दह्यामुळेच होतो. तुम्ही विदाऊट दही एक दिवस मेथीचा पराठा बनवा आणि तो कसा होतो आणि दही टाकल्यानंतर पराठ्याची टेस्ट किती चेंज होते हे तुम्हाला स्वतःच कळेल. जेव्हा आपण जेवण बनवतो ना, तर तेव्हाच एक एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते. तर जे काही तुम्हाला मला सांगता येईल माझ्याकडनं ज्या छोट्या-मोठ्या म्हणतात ना चुका होतात, त्या तुमच्याकडून नको व्हायला, अशा छोट्या-छोट्या टिप्स मी या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पुढेही भरपूर गोष्टी आहेत, त्याही मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा छान असं मस्त जे आहे ना व्यवस्थित मसाला बनवून घेतला. सगळं व्यवस्थित आणि आत्ता बघा कणिक व्यवस्थित भिजलं आहे. आता याला आहे ना व्यवस्थित मळायचं आणि आत्ता तेल लावायचं. खूप सुंदर कणिक राहतं. चपातीसुद्धा अतिशय सॉफ्ट येते. ही टिप्स नक्की करून बघा. आणि जर तुमच्या चपात्या खरंच खूप सॉफ्ट राहिल्या आणि कणिक छान झालं ना, आपण पीठ मळायला एवढी मेहनत घालवतो ना, खरंच सांगते अशा पद्धतीने ना नॉर्मल हलक्या हाताने पीठ मळा. ते एक 5 ते 10 मिनटं मुरू द्या आणि त्यानंतर तेलाने व्यवस्थित मळून घ्या. बघा चपात्या किती सुंदर येतील. त्यानंतर ज्या ज्या ताईंच्या चपात्या छान झाल्या आणि त्यांनी नक्की कमेंट्समध्ये मला सांगा. तर बघा इथे छान असं मी मळून घेतलं आणि नॉर्मल म्हणजे एवढा जोर वगैरे लावण्याची गरज पडत नाही. बघा किती सुंदर पीठ मळल्या गेलं आहे. अतिशय सॉफ्ट चपात्या होतात आणि खूप छान होतात. त्यानंतर मग इथे मी स्टार्ट केलं बटाट्याचा पराठा बनवायला. आज बरीच कामं होती, ऑर्डर्स होत्या. त्यानंतर स्वामींच्या मठातल्याही ऑर्डर प्रकट दिनामुळे मी ह्यावेळेस घेतल्या आहे. म्हणजे दरवेळेस तर असतातच, पण जे काही कांदिवलीचं, गवंडीचं, काही वेस्टर्न लाईनचे मठ आहेत त्यांच्या ऑर्डर ज्यांनी पहिले घेतले होते त्यांना खूप वस्त्र आवडले, म्हणून त्यांनी पुन्हा ऑर्डर दिली. तर त्या ऑर्डरचं सगळं काही जे मटेरियल आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ते सुद्धा मला आणायला जायचं होतं. त्यानंतर बघा जेव्हाही एक स्त्री कुठलंही काम करत असेल, मग ते ऑफिसचं करो किंवा घरचं करो, पहिले त्या घरातले जे काही व्यक्ती आहेत त्यांचं पोटपाणी पहिले बघावं लागतं. त्यानंतर कामाची सुरुवात करावी लागते. तर असाच काहीसा प्रकार होता. तर इथे सुद्धा मी थोडंसं पीठ टाकून घेतलं. पण खरंच सांगते, हे बटाटे जर नवीन असेल ना, बिलकुल पराठे बनवू नका, व्यवस्थित होत नाही. नाहीतर जर जुने बटाटे असेल अशा पद्धतीने पराठा बनवा, खूप छान होतो, खूप टेस्टी होतो. पराठे टेस्टी झाले होते, पण जुन्या बटाटा जो असतो ना त्याचे पराठे अतिशय टेस्टी होतात. आणि हे बनवायलाही खूप वेळ लागला आणि ते लाटायला सारखं चिकटत होतं आणि प्रॉब्लेम होत होता. फक्त बटाट्यांमुळे हा प्रॉब्लेम झाला. बाकी टेस्टला वगैरे छान होते, पण जुन्या बटाट्यांचे जर पराठे केले त्याची टेस्ट अजून सुंदर लागते. आणि कधी लक्षात ठेवा, बटाट्याचा जो पराठा असतो थोडा जाडसरच असतो, अतिशय पातळ नसतो. पण तुम्ही लाटला पातळ तरी छान लागतो, पण बटाट्याचा पराठा थोडा जाड असेल तर टेस्टला छान लागतो. तर इथे ना पराठा बनतच नव्हता. एक पराठा तर पूर्णपणे बटाट्याची जी आतमधली फिलिंग आहे ना ती पूर्ण बाहेर आली होती आणि बटाट्याचं तो पूर्ण असा चिकट झाला होता. त्यामुळे ना असं व्यवस्थित लाटायला नव्हतं जमत. हा म्हणजे एक पराठा तर व्यवस्थित नाही झाला. हा सेकंड पराठ्यापासून तरी बघा थोडंसं साईडला बटाट्याची जी चटणी आहे ना ती बाहेर आली आहे, पण टेस्टला छान झाले होते. तर अशा प्रकारे सकाळी सगळं नाश्ता वगैरे सगळं आवरून मला जायचं होतं अजून एक कामासाठी. जर कधी ते काम माझं पूर्ण झालं तर मी नक्की त्याचासुद्धा व्हिडिओ बनवेल. तर अशा प्रकारे ना नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतात. घरच्या घरी काहीतरी हेल्दी आणि मस्त. तर अशा प्रकारे बघा छान आपला पराठा आणि अतिशय सॉफ्ट आणि नरम नक्कीच झाला होता. पण आहे ना तुम्हाला बोलली ना, बटाटे जर म्हणजे चिकट झाले ना तर थोडासा प्रॉब्लेम येतो.
तर बघा इथे किती सुंदर हा पराठा झाला आहे आणि थोडा जाडसरच झाला आहे. त्यानंतर आम्ही निघालो उल्हासनगरला, ज्या ऑर्डर्स चालू आहे ना त्यासाठी. आणि इथे बघा मुंबईला तुम्ही कधीही कुठल्याही वेळी बाहेर पडा, हीच गर्दी तुम्हाला भेटणार आणि ह्याच सगळा किचकिच भेटणार. तर हे आहे शिवाजी महाराज चौक. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा जेव्हा ह्या रस्त्याला जाते मी तुम्हाला नेहमी सांगत असते. तर इथे मी उल्हासनगरला आहे ना, लास्ट टाईम जेव्हा मी हा रूम जो घेतला होता ना तेव्हा मी सोफा बनवून घेतला होता. तर मला तोच काहीसा बनवायचा होता, कारण मला माझा सोफा चेंज करायचा आहे. त्याच इन्क्वायरीसाठी मिस्टरांनी मी गेली होती आणि यावेळेस मला सागवानी छान असा सोफा बनवून घ्यायचा होता. तर इथे ज्या शॉपमध्ये आली होती ना त्याचं नावही दाखवलं मी. तर इथे बघा छान मस्त असे ट्रेडिशनल आणि असं काहीतरी हटके लुकवाला मला सोफा हवा होता. तर ते सगळं आम्ही 2-3 शॉप फिरलो. खूप सुंदर सुंदर होते, पण मला ज्या प्रकारे हवा आहे सिंपल, सोबत आणि सुंदर तसा मला हवा होता ना, तसा मला एक्झॅक्टली भेटत नव्हता. हा कुठेतरी मला थोडा आवडला, पण त्याची कॉस्टिंग आणि त्या सगळ्याच बजेट बघायचं होतं. त्यानंतर हा बघा, हा पण खूप सुंदर होता. ज्यांचा छोटासा रूम आहे, ज्यांना बेड वगैरे पण हवा आहे, तर अशा प्रकारचा सोफा आहे ना खूप छान वाटतो. ज्यांचं 1 BHK आहे आणि त्यांना वाटतं की सोफा कम बेड, तर हा नवीन मार्केटमध्ये आला आहे. याचं म्हणजे अशा टाईपचा असेल, पण आत्ता सध्या त्यांनी सांगितलं हे नवीन आलं आहे म्हणून. आणि म्हणजे याचं जे मटेरियल आहे ना त्यांनी काहीतरी सांगितलं, हे सागवान नाही आहे, हे वेगळं मटेरियल आहे. तो खूप छान होतं आणि दिसायला पण खूप सुंदर वाटत होते. हा एक सोफा होता. पण आहे ना, मला आत्ता जो आहे ना माझा, तो सोफा आहे ना एलमध्ये आहे आणि विथ एक चेअर आहे. तर मला तसा नको होता. मला एक सिम्पल असा छान हॉलमध्ये सोफा पाहिजे होता. तर बघा आम्ही सकाळी गेलो होतो आणि जवळजवळ आता इथे संध्याकाळ झाली आहे. आणि तुम्ही जर उल्हासनगरला जात असाल तर इथे बघा, इथे जो खूप छान असा वडापाव भेटतो, खूप मस्त असतं. दत्तप्रसाद म्हणून याचं नाव आहे. जे उल्हासनगर साईडला राहता कल्याण साईड त्यांना माहीत असेल. खूप गर्दी होती आणि छान असतो वडापाव, खूप टेस्टी असतो. नक्की जर कधी उल्हासनगर मार्केटला तुम्ही जात असाल तर इथला वडापाव नक्की ट्राय करून बघा. खूप छान होता. आम्ही जेव्हाही जातो ना तर मिस्टरांना तर इथला खूप आवडतो म्हणून ते नेहमी ट्राय करतात. त्यानंतर अजून एक गोष्ट मला सांगायची होती. नेक्स्ट मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. तर हा मी जो कोंब घेतला होता ना वेगाचा, खूप छान आहे. हे बघा, तुम्हाला जर डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होत असेल किंवा हेअर फॉल होत असेल तर तुमचा कोंब चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे. डॅन्ड्रफ जास्तीत जास्त तुमचा कोंब घाण असेल किंवा व्यवस्थित नसेल ना तर डॅन्ड्रफचा खूप प्रॉब्लेम होतो. आपण एकच रिझन डॅन्ड्रफ झाला नाही, तुम्ही जी उशी वापरता, जी बेडशीट वापरता तीसुद्धा खराब असेल ना तरीही डॅन्ड्रफचा इश्यू होतो. तर खरंच एक चांगल्या प्रकारचा कोममध्ये इन्व्हेस्टमेंट करा. खरंच खूप हेअर ग्रोथमध्ये फायदा होतो. त्यावर मी एक डिटेलिंग व्हिडिओसुद्धा बनवेल. त्यानंतर थोडी मिस्टरांसाठी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही आहे ना कल्याणचा एक सर्वोदय मॉल म्हणून आहे, तिथे छान असं मस्त ऑफर चालू होत्या. म्हटलं चला. आणि बघा जुने कपडे आहे ना आपण आश्रममध्ये देतो, इकडे तिकडे देतो, पण ते तिथपर्यंत पोहोचता का हेही आपल्याला नक्की माहीत नसतं. पण मी बऱ्यापैकी ज्या आमच्याकडे ज्या साफसफाईवाल्या ताई येतात किंवा जे काही आश्रम वगैरे आहे, मी तिथे नेहमी जे जुने काही कपडे आहे मुलीचे, माझे, मिस्टरांचे, बहिणीचे आम्ही देत असतो. पण ह्यावेळेस आहे ना इथे ऑफर होती की ओल्ड जे क्लॉथ आहे ना ते देऊन न्यू घ्या. पण हे इतकंसं खरं नाही आहे. यामध्ये खूप लॉजिक आहे. कुठलीही कंपनी आपलं नुकसान करून देत नाही. तर इथे जे आहे ना जुने कपडे देऊन त्याचे एक 200, 150, 300 असे कुपन्स भेटतात आणि एका कुपनवर एकच तुम्ही जे आहे ना कपडा खरेदी करू शकता. मग तो जेंट्स, लेडीज, लहान मुलांचं कोणाचंही. आणि कोणाला हेल्प होईल म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ घेतला. ज्यांना कोणाला शॉपिंग करायची असेल ना तर ते जाऊन करू शकता. छान म्हणजे बऱ्यापैकी चांगले ऑफर्स चालू आहे. 50% आहे, 70%, 80%. तर मिस्टरांना फॉर्मल ऑफिससाठी घ्यायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो. खूप छान छान कपडे आहेत, आवडले. म्हणजे व्हरायटी आहे ना खूप छान छान होती. आणि बघा असं ठीक आहे, जर तुम्ही एक 500चं शर्ट घेत आहे आणि कुपनचे 200 डिडक्ट होऊन तुम्हाला ते 300मध्ये भेटतं आहे तर चांगलीच गोष्ट आहे.
तर इथे बघा जे 40% आहे ना, ॲक्च्युअल प्राईसवर 40% डिस्काउंट होतं आणि त्यावर 200चं जे कूपन आहे ते तुम्ही वापरू शकत होते अशा प्रकारे. आणि आता गरमीसाठी कॉटनचे खूप छान छान असे सॉफ्ट मस्त जे आहे ना ते जे क्लॉथ आले होते. तर इथे जी किंमत दाखवते ना त्यावर तुम्ही 40% म्हणजे डिडक्ट करा, त्यानंतर त्यावर अप्लाय होईल तुमचं 200चं कूपन, अशी त्यांची ऑफर होती. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे तुमचे जुने शूज असतील किंवा जुने कुठल्याही प्रकारचे लहान मुलांचे मोठ्यांचे जे कपडे असतील, साड्या असतील, तर ते इथे तुम्ही देऊ शकता. हे कल्याणमध्ये आहे. जे कल्याणचं आपलं फुल मार्केट आहे ना त्याच्या अपोजिटमध्येच सर्वोदय मार्केट आहे. खूप छान आहे. आता हा सूट ना मी जेव्हा गेली होती ना माझ्या फ्रेंडबरोबर, मला खूप आवडला होता. याची आय थिंक कॉस्ट 3000 होती, पण आता तो ऑफरमध्ये कुपन वगैरे सगळं देऊन 1000 की 1100ला पडत होता. तर मला खूप आवडला. पण कसं आहे, संडे एक दिवस भेटून त्यात ही सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि बघा ज्यांना कोणाला असे प्रकारचे सूट आवडत असतील तर तेही घेऊ शकतात. म्हणजे जो कपडा आहे तो कम्फर्टेबल आहे, छान आहे आणि ब्रँडचा आहे शिवाय. तर अशा प्रकारे इथे सगळं झाल्यानंतर आम्हाला एक लागली होती भूक. तर कल्याणमध्ये शिवाजी चौकामध्ये जात असाल ना तर इथे सुद्धा एक डोसा भेटतो. ज्या पाणीपुरीच्या गाड्या लागतात ना तिथेच अपोजिटला तिथे मोठा बोर्ड लावला आहे. तिथला डोसा एक नंबर लागतो. 50 रुपीजचा होता, पण टेस्टी होता. छान पोटभर खाऊ शकतात. तर नक्की जे कल्याणमध्ये राहतात त्यांनी नक्की ट्राय करा. इथे मी दुकानाचं नाव वगैरे दाखवलं आहे. तर अशा प्रकारे खाल्ल्यानंतर मार्केटमध्ये जाऊन सगळ्या प्रकारच्या आठवड्याभराच्या भाज्या, एवढ्या सगळ्या भाज्या आणल्या होत्या आणि त्यानंतर आता माझं काम होतं ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित निवडून मग फ्रीजमध्ये ठेवायचं. आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.